त्यामुळे चांगला आश्रय मिळवावा अशी व्यवस्था करून वसुदेव आणि देवकीच्या पोटी भगवंत अवतार घेणार आहेत. आता ह्या वसुदेव आणि देवकीचं लग्न सुद्धा लावण्याची व्यवस्था ही भगवंतानीच केली. कंसाची बहीण आहे देवकी ही, आणि लग्न लावून दिलं. वरात निघाली, रथामध्ये दोघेही बसलेले आहेत. वसुदेव आणि देवकी रथामध्ये बसलेले आहेत, कंस त्यांचं सारथ्य करतोय आणि वरात निघाली लग्न होऊन. आणि एवढ्यातच ही मोठी आकाशवाणी झाली की तू जिचं सारथ्य आता करतो आहेस, याच तुझ्या बहिणीच्या पोटी येणारा मुलगा हा तुझा मृत्यू ठरणार आहे, मृत्यूला कारण ठरणार आहे. 8वा मुलगा तुझा काळ हा हिचा 8वा मुलगा असणार आहे. अशा प्रकारे ज्या वेळेला आकाशवाणी झाली त्यावेळेला कंस तर हादरून गेला. कंसाने विचार केला की हिच्या पोटी जर मुलगा येणार आहे आणि त्याच्यानंतर तो माझा वध करणार आहे, तर मग मी हिलाच का मारू नये, असा आतताई विचार केला कंसानी. आणि देवकीला रथातनं खाली ओढलं, तिला केस धरून खाली ओढलं आणि तो तिच्यावर तलवार चालवणार, तिला तो मारून टाकणार. तेवढ्या वेळात हा वसुदेव मध्ये आला. वसुदेवानी सांगितलं की हे कंसा, तू हिला मारू नकोस. काय विचार केला असेल वसुदेवानी हे सांगताना, हे भागवतांनी खूप छान शब्दांमध्ये सांगितलंय. मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सहजायते अद्यवाब्दशतान देवा मृत्युर्वै प्राणिनाम ध्रुवहा. अरे कधी ना कधीतरी मरण येणारच आहे, तू तिला मारून काय उपयोग आहे, तू तिला मारू नकोस. असा विचार ज्या वेळेला वसुदेवानी, तू तिला मारू नकोस असं वसुदेवानी सांगितलं. पण त्यावेळेला सुद्धा कंसानी जी मीमांसा केलेली आहे, कंसाचं सुद्धा म्हणणं हे आपल्याला पटण्यासारखं आहे. कंस म्हणतो माझं मरण हिच्या पोटी येणाऱ्याकडून होणार असेल तर हिला मारलंच पाहिजे. माणसाने आपल्या मरणाचा हा विचार करायलाच हवा. त्यात चूक काय आहे? मृत्युर्बुद्धिमता पोह्यो यावत बुद्धी बलोदयम यद्यसौ निवर्तेन नापराधो स्थिदेहिनः. हे कंसाचे शब्द आहेत. यावत बुद्धी बलोदयम, जोपर्यंत मनुष्याकडे बुद्धी आहे आणि बळ आहे शरीरामध्ये, तोपर्यंत त्यांनी आपला मृत्यू टाळण्याचा प्रयत्न करावा. आणि हे प्रयत्न करून सुद्धा जर मृत्यू टाळला नाही तर मग आपला त्याच्यामध्ये काही दोष नाही, असं कंसाचं म्हणणं आहे, आणि की जे पटण्यासारखं आहे. मग आपण जर का असा प्रयत्न करत नसू तर तो मात्र आपला अपराध असेल, आपला दोष असेल, असं कंस म्हणतोय. पण वसुदेव या सगळ्यामध्ये म्हणतोय की तू देवकीला मारू नयेस. आता असं सांगताना आपल्या विरुद्ध जो मनुष्य आहे त्याला आपल्या बाजूने जर वळवायचं असेल तर आपल्याला त्याला काहीतरी कारण सांगितली पाहिजेत, त्याला त्याच्या कलाने घेतलं पाहिजे. मग रामायणामध्ये हे 4 प्रकार सांगितलेत की जे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की आपल्या विरुद्ध माणसाला आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी कोणते प्रकार करतो आपण: साम, दाम, दंड आणि भेद. आता याच्यामध्ये कंस हा तर राजा आहे, त्यामुळे दंडाची भीती त्याला काय घालणार, तू हिला मारू नकोस नाही तर मी तुला मारेन, असं तर कंसाला वसुदेव सांगू शकत नव्हता. म्हणजे उरले हे 3 प्रकार: साम, दाम किंवा भेद. मग हा विचार करताना साम म्हणजे आपण त्याला समजावलं पाहिजे, दाम म्हणजे त्याला काहीतरी दिलं पाहिजे, आणि भेद म्हणजे त्याचा काहीतरी बुद्धिभेद आपण केला पाहिजे. वसुदेव असं म्हणतात पहिलं कारण सांगताना की तू शूर आहेस, त्याला समजावतायत की तू शूर आहेस, तुझी कीर्ती या पृथ्वी तलावरती सगळीकडे आहे, अनेक पराक्रमी राजे तुझे मांडलिक आहेत, सगळेजण तुला मानतात, आणि या अबला स्त्रीवरती तू आता जर का तिला अशा स्त्रीला जर का तू मारून टाकलंस तर तुझ्या कीर्तीला डाग लागेल, असं समजावण्याचा प्रयत्न करतायत. पण ते काही कंसाला पटत नाहीये. आता याच्यानंतर भेदाचा वापर केलेला दिसतो. दुसरं कारण वसुदेव सांगतात की बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात की आता ही देवकी जी आहे हिचं लग्न तू माझ्याशी लावून दिलेस तुझ्या बहिणीचं, म्हणजे आता हिच्यावरती तुझा तर अधिकार नाहीये, ती माझी झालेली आहे. आणि ज्या वेळेला म्हणजे परस्त्रीवरती अत्याचार जर तू केलेस तर त्याचे परिणाम काय होतात हे आपण रामायणामध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे तू दुसऱ्याच्या स्त्रीवरती कुठल्याही प्रकारे असे अत्याचार करू नकोस, त्याचे परिणाम हे भयंकर होतात, त्यामुळे तू ही चूक करू नयेस, असं सांगून सुद्धा कंस काही ऐकत नव्हता. आता तिसरं एक कारण या वसुदेवांनी सांगण्याचा प्रयत्न केला की दाम म्हणजे काहीतरी देऊन, आपण काहीतरी दिलं तरच तो आपल्या बाजूला होईल. मग वसुदेव असं म्हणतात की ह्या सगळ्यापेक्षा वसुदेवाने असा विचार केलेला आहे की यातून कुठून तरी मार्ग काढायचा, तर आपण असा मार्ग काढावा
वसुदेव कंसाला म्हणतात की मला जे पुत्र होतील ते मी तुला आणून देईन, आता तरी तू तिला सोड. आम्हाला झालेले जे काही पुत्र असेल, जी काही संतती असेल ते आम्ही तुझ्या ताब्यात आणून देऊ. त्यामुळे तू हिला मारून काही उपयोग होणार नाहीये. तू हिला मारू नकोस. तू हिला निर्भय, हिला अभय दे, हिला सोडून दे. आता मात्र कंसाची इथे थोडीशी समजूत झालेली आपल्याला दिसते. कंस म्हणतो ठीक आहे, हे तर पटण्यासारखं आहे, यांना आपण आपल्या ताब्यात ठेवावं. म्हणून कंसांनी तिला मारलं नाही, सोडून दिलं आणि तुरुंगामध्ये डांबलं.